विशेष करून बेळगाव महानगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पिकाचं नुकसान होत आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या घरं पडून नुकसान झाल्यामुळे कर्नाटक सरकारचं इकडे लक्ष नाही। आठवण करून द्यायचं म्हटल्यानंतर 2018 साली जेव्हा इथं जास्त पाऊस झाला त्यावेळी सन्माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा साहेब जवळजवळ 8 वेळा बेळगावला आले आणि इकडच्या भागातल्या लोकांचे घर पडल्यानंतर 5 लाख रुपये एकट्यासाठी, एक घर पडल्यानंतर 5 लाख रुपये देण्याची अनाउन्स केल्यानंतर 5 लाख देऊन घरं बांधून न्यायचं। पण आज रोजी अशी परिस्थिती आहे, मुख्यमंत्री सोडा, जिल्हा मंत्री सोडा, या भागाचे मंत्री सोडा, आमदारही भागाचं परिश्रम करून काहीतरी याचा रिपोर्ट करून या लोकांसाठी ज्यांची घरं पडली, ज्यांना ज्यांना नुकसान झालंय त्यांना काहीतरी पर्याय द्यावा प्रयत्नही होत नाही। त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे। या गंभीर परिस्थितीकडे सरकारनं लक्ष द्यावं। इकडच्या आमदारांनी, खासदारांनी, आमदारांनी म्हणा, मंत्र्यांनी म्हणा, इकडे लक्ष देऊन ज्या ज्या लोकांची घरं पडलीत, जिथं पिकाचं नुकसान झालंय त्यांना पर्याय देण्याची जबाबदारी असल्यामुळे सरकारकडे पाठपुरावा करून गरीब लोकांचं नुकसान जिथे येतं ते नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी आम्ही आज प्रेस मीट घेतली आहे।